पंढरपूर येथे संपन्न केलेला आहे की ज्यामध्ये जवळपास 1495 व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता. आत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी विद्यापीठामध्ये आपल्या आंतरविद्यापीठ इंधनशी युवा महोत्सवामध्ये अनेकांनी आपला सहभाग नोंदवला आणि त्यामध्ये आपल्याला एकूण 3 पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. तसेच आपल्या विद्यापीठामधील कुलगुरू यांना स्पेशल एज्युकेशन सेवा गौरव अवॉर्ड 2015 तसेच वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेस यांच्याकडून अतिप्रभावशाली 100 कुलगुरूमध्ये सन्मानित करण्यात आले असून ड्रीम फाउंडेशनकडून डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्ररत्न पुरस्कार आणि एक्सलंट कॉन्ट्रिब्युशन फॉर द एज्युकेशन अवॉर्ड आणि नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. आपल्या इथे अनेक कामे चालू आहेत की ज्यामध्ये आपण पाहत आहोत की जवळपास आपण यावर्षी 3,50,00,000 रुपयाची विविध कामे केलेली आहेत आणि ज्यामध्ये आपण दिव्यांग विद्यार्थ्यांकरता सॉफ्टवेअर, डे केअर सेंटर आणि जे काही आपल्या श्रीमती माशाळे मॅडम यांच्या हाताखाली चालू आहे केमिस्ट्री कॉन्फरन्स हॉल, त्याचबरोबर रिन्युएशन ऑफ द जिओलॉजी अँड आर्किओलॉजिकल म्युझियम इत्यादीमध्ये आपण या गोष्टीची चांगल्या प्रकारे नोंद घेतली असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आपल्या इथे उपलब्ध केलेली आहे आणि 16 टेक्नॉलॉजी एनेबल स्मार्ट क्लासरूम्स आणि 1 व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा आपल्या इथे उपलब्ध आहे. आपल्या पुढील वर्षामध्ये अनेक कामे प्रगतीपथावरती असून यामध्ये जवळपास 25 महत्त्वाची कामे आपण हाती घेतलेली आहे की ज्याचा अंदाजे खर्च एकूण 60 कोटी रुपयाचा होणार आहे आणि याकरता आपल्याला रुसा आणि UGC आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून अनेक अनुदाने प्राप्त झालेले आहेत. आपल्या इथे सर्वच जणांनी विविध परिषदा, सेमिनार, कार्यशाळा यामध्ये कुलगुरू यांच्यासह अनेक प्राध्यापकांनी सहभाग नोंदवलेला आहे. आपल्या इथे भविष्यकालीन योजना आणि संकल्प फार महत्त्वाचे आहेत की ज्यामध्ये आपल्या इथं राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान रुसा अंतर्गत आपल्याला 20 कोटी रुपये अनुदान मंजूर असून त्यातील 5 कोटी अनुदान पण प्राप्त झाले आणि लवकरच आपल्याला नवीन 7 कोटीचे अनुदान प्राप्त होत आहे. विद्यापीठाला UGC कडून 12व्या पंच योजनेमध्ये 7 कोटी रुपये मंजूर असून त्यातील 4.2 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत. आपल्या विद्यापीठामध्ये अनेक प्रकारे आपण उल्लेखनीय कामगिरी करत आहोत की ज्यामध्ये आपल्या विद्यापीठाची विजन हे जे आहे ते ग्लोबल आणि नॉलेज क्रिएशन करता आपण करत आहोत. इनोव्हेशन करता आपण क्वालिटी आणि एक्सलन्स या 2 गोष्टीचा आग्रह धरतो आणि आपण संशोधन करताना त्यायोगे आपल्याला नवीन ज्ञान कसे प्राप्त होईल याबद्दल विचार करत आहोत. आपल्या विद्यापीठाची जी लिडरशिप आहे ते सर्व प्रकारे टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी अँड बिईंग अकाउंटेबल या 2 धर्तीवरती कामकाज करत आहे. अशा प्रकारे विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता व्यापक प्रयत्न आणि अध्यापन आणि संस्थेमध्ये कामगिरी करत आहे. सर्व लोकांच्या प्रयत्नातून आपल्या विद्यापीठामध्ये आपण पुढील वर्षामध्ये 2 विद्यार्थ्यांच्याकरता हॉस्टेल बांधकाम सुरू करणार आहोत. तसेच सोलापूर युनिव्हर्सिटी इज स्ट्रॉंगली कमिटेड टू द पब्लिक सर्व्हिस हा आपण विचार करतो आणि त्याकरता आपण वी आर प्रोव्हाइडिंग द इन्क्लुझिव्ह क्वालिटी एज्युकेशन अँड लर्निंग ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल and transforming them into the good human being, providing them moral and ethical values and giving them the communication skills as well as the skills required for the employment हा आपण विचार करतो. विद्यार्थ्यांना मी शेवटी असं सांगू इच्छितो की बा आपण go for your career as you decide but leave some space for your passion. Remember that you are much more and more than that title or any bank account. You are a dancer as well as you are the poet. You are inventor as well as you are the athletics. You are a musician as well as you are the innovator. So I say that if you give some passion to your important hobbies, leave some space for the breath, you might be one of the important person who will move this university and will be benefit for each and everyone. Lastly, I will say never stop learning because the life never stops you teaching. अशा प्रकारे पुन्हा एकदा आज पदवी आणि पदके आणि पारितोषिके प्राप्त करणाऱ्या सहस्नातकाचे मी आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि आपण ऐकले याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज. धन्यवाद. सोलापूर विद्यापीठ सोलापूर 12वा दीक्षांत समारंभाचे माननीय प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रमोद कर्नाड साहेब यांना सर्व विद्याशाखेतील स्नातकांना उद्देशून उपदेशपर दीक्षांत भाषण करण्याबाबत मी विनंती करते.
आपल्या सोलापूर विद्यापीठचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर मालदार सर, परीक्षा नियंत्रक तथा कुलसचिव आदरणीय B.P. पाटील सर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेचे सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व फॅकल्टीचे डीन, ज्यांनी सुवर्ण पदकं मिळवली, असे सुमारे 43 गुणवंत हुशार विद्यार्थी, या ठिकाणी ज्यांना PhD प्रदान केलं ते सर्व विद्या वाचस्पती, या ठिकाणी उपस्थित असलेले विशेष अतिथी, ज्यामध्ये या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू स्वामी सर उपस्थित आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यापीठाचे हितचिंतक, देणगीदार, प्राचार्य, गुरुजन मंडळी, पत्रकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आज पदव्या घेतल्या ते सर्व माझे विद्यार्थी मित्र, स्नातक हो. सर्वप्रथम मला या सोलापूर विद्यापीठच्या दीक्षांत समारंभाला आपण निमंत्रित केलं आणि हितगुज करण्याची संधी दिली, याबद्दल मी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय मालदार सरांचे, परीक्षा नियंत्रक आणि सर्व संयोजकांचे, विद्यापीठाचे सर्वप्रथम मी ऋण व्यक्त करतो. किंबहुना माझ्या आयुष्यातील ही एक सन्मानाची, गौरवाची बाब आहे असं मी समजतो. कारण या 12व्या दीक्षांत समारंभास आपणाला पदवी देण्यासाठी, PhD प्रदान करण्यासाठी या सर्व कार्यक्रमास मी साक्षी राहिलेलो आहे आणि त्या निमित्ताने आज मला दीक्षांत भाषणच्या रूपानं हितगुज करण्याची मला संधी मिळालेली आहे. विद्यार्थी मित्र, सोलापूरचं आणि माझं नातं हे तसं खूप जुनं आहे. कुलगुरू साहेबांनी सुरुवातीला परिचयात पण सांगितलं, माझ्या पहिलीपासून ते 9वी पर्यंत शिक्षण या सोलापुरात झालं. एक 1ली ते 4थी इयत्तेमध्ये मी नूतन मराठी विद्यालयात आणि नंतर 5वी ते 9वी पर्यंत हरिभाई देवकरण प्रशाला या 2 शाळांमध्ये मी शिकलो आणि त्यामुळे माझं बालपण ह्या गावामध्ये व्यतीत झालेलं आहे. आणि त्यामुळे या सोलापूरच्या मळ्यातील हुरडा, ही सोलापूरची शेंगदाण्याची लाल चुटूक चटणी किंवा सोलापूरच्या उबदार चादरी आणि फार कशाला आबे काबे जाबे म्हणणारी जी स्नेहार्द मैत्री आहे, ही सगळी सोलापूरची संस्कृती माझ्या स्मृतीपटलावर बालपणापासून कोरली गेलेली आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं असं की ह्या सोलापूरच्या 10-12 वर्षाच्या वास्तव्यामध्येच माझी आई लेखिका कैसौ हिरा कर्नाड हिनं लेखिका म्हणून या शहरामध्ये नाव कमावलं होतं. त्याचबरोबर माझे वडील कैलासवासी रामकृष्ण कर्नाड यांनी एक करारी शासकीय अधिकारी म्हणून देखील या शहरात नाव कमावलं होतं. माझी आई लेखिका असल्यामुळे सोलापुरातील अनेक नामवंत साहित्यिक आमच्या घरी येत असत. ज्येष्ठ कविवर्य कैलासवासी दत्ता हलसगीकर, डॉक्टर विमल कुलकर्णी, शांता बुद्धिसागर, डॉक्टर निर्मल कुमार फडकुले, लेखिका सौ सुरेखा शहा, ही सगळी साहित्यिक मंडळी
माझ्या आईला भेटायला यायचे, कारण माझ्या आईला त्यावेळेला डिसेमिनेटेड स्क्रोलोसिस नावाच्या एका व्याधीमुळे तिला चालता येत नव्हतं आणि म्हणून सगळे साहित्यिक वेगवेगळ्या दिवशी तिला भेटायला यायचे आणि एक मांदिळी आमच्या घरात असायची साहित्यिकांची. 1973 साली याच ठिकाणी माझ्या आईचं निधन झालं आणि याच ठिकाणी ती अनंतात विलीन झाली. त्याच्यामुळे एक या ठिकाणी आल्याचा जेवढा मला अप्रूप वाटतं तितकंच आतून एक मला उमळा दाटून येतं या ठिकाणी उपस्थित राहत असताना. विद्यार्थी मित्र, आज आपल्या आयुष्यातला हा एक परमोच्च आनंदाचा क्षण आहे की आज आपल्याला पदवी ग्रहण होते आहे. सरांनी आपल्याला पदवीदान केलेले आहे, दीक्षांत दिलेली आहे. हा आयुष्यातला एक मोठा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे. या क्षणाबद्दल, या आनंदाबद्दल मी आपणा सर्वांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन देखील करतो. विद्यार्थी मित्र, आपण आता अशा टप्प्यावर आहोत की या ठिकाणी जेव्हा आपण पदवीदान घेतलेले आहे, दीक्षांत मिळालेली आहे आपल्याला, अशा वेळेला एका जबाबदारीच्या टप्प्यावर आता आपण आलेलो आहोत. आतापर्यंत शाळा कॉलेजेसचे दिवस हे असे फुलपाखरी सोनेरी क्षण असतात, पण आजच्या घटकेला, आज ज्या वेळेला आपण पदवी घेतली त्याच्यानंतर आपल्याला कदाचित पदव्युत्तर पदवी घ्यायची आहे, आपल्याला नोकरी करायची आहे, आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे, तर एखाद्या विशिष्ट जबाबदारीच्या टप्प्यावर आपण या ठिकाणी येऊन उभे आहात. आणि म्हणून या ज्या टप्प्यावर आपण उभे आहात त्या ठिकाणी मला तुम्हाला 3 गोष्टींची जाणीव करून द्यावीशी वाटते. आणि त्यामधली पहिली गोष्ट आहे गुरु शिष्य नातं. विद्यार्थी मित्र हो, मगाशी कुलगुरू साहेबांनी आपल्या भाषणामध्ये उपदेश करत असताना म्हटलं की रिअलाइज गॉड इन युअर टीचर. तर त्यामुळे गुरु शिष्यांची जी परंपरा वर्षानुवर्ष ह्या भारतामध्ये आहे, हीच परंपरा आपल्याला पुढे टिकवायची. आज आपण या ठिकाणाहून दुसरीकडे जाल, वेगळ्या विद्यापीठात जाल, वेगळ्या गावात जाल, पण आपल्या ज्या गुरुजनांनी आपल्यावर जे शैक्षणिक संस्कार केले आणि आपल्याला जे घडवलं, त्या शिक्षकांचे, त्या गुरुजनांचे ऋण हे आयुष्यभर आपल्यावर राहू देत. त्यांचा आदर आयुष्यभर करा आणि त्यांचा सन्मान करा. आणि हे गुरु शिष्याचं नातं असंच पवित्र आणि आदरानं आपल्याला संबोधता यावं. आज काही ठिकाणी गुरुजनांचं सुद्धा अतिमैत्रीपूर्ण वर्तन होत आहे. मला शिष्यानं जेवढी आदराची भावना ठेवायची तेच नातं गुरुजनांनी सुद्धा शिष्यांबद्दल ठेवायला हवं, असं देखील या अनुषंगानं म्हणावं असं वाटतं. दुसरी जी गोष्ट आहे ती सुद्धा मालदार सरांनी सांगितली आणि ती मला पण आवर्जून सांगायची आहे की रिअलाइज गॉड इन युअर मदर, रिअलाइज गॉड इन युअर फादर, असं सरांनी सांगितलं. आणि ती मी विशेष अधोरेखित करतो की आज ज्या टप्प्यावर आपण आलेला आहात त्यावेळेला आपल्या आईवडिलांचे कष्ट देखील आपण जरूर लक्षात ठेवा की आपल्याला ह्यापर्यंतचं जे शिक्षण दिलं, हे शिक्षण देत असताना अनेक आईवडिलांनी, विशेष करून जे गरीब कुटुंबात असतील, त्या गरीब कुटुंबातील आईवडिलांनी खूप खस्ता खाल्ल्या असतील, किंवा मध्यमवर्गीय असेल किंवा कोणत्याही आईवडिलांनी सुस्थितीतील आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी आईवडिलांनी आपल्या शिक्षणासाठी आपल्याला मोठं करत असताना अनेक मोठा त्याग केलेला असेल. तर आईवडिलांचं ऋण सुद्धा या टप्प्यावर मला सांगावंसं वाटतं की आईवडिलांचे सुद्धा ऋण आपण आयुष्यात कधीही विसरू नये. अलीकडेच मी श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला गेलो होतो. त्यावेळेला बुलढाणा जिल्हा बँकेचे एक निवृत्त अधिकारी मला भेटले. आमच्या बँकेमध्ये रिक्रुटमेंट आहे आणि ते मला येऊन भेटले आणि म्हणाले की माझं आता पेन्शन
अगदी तोकडं पेन्शन आहे. आणि माझा मुलगा एकुलता एक मुलगा आहे, त्याच्या शिक्षणावर बराच खर्च झालेला आहे. तो मेकॅनिकल इंजिनियर झाला आहे आणि त्याला नोकरी नाही आहे. तुमच्या बँकेत जॉब मिळेल का? अशी परिस्थिती बघितल्यावर मन विषण्ण होतं की एकुलता एक मुलगा आहे, वडील रिटायर झालेले आहेत, शेतीत तुटपुंजी आहे, आर्थिक उत्पन्नाचं साधन नाही. आणि जेव्हा वडील रिटायर झाल्यानंतर मुलगा मेकॅनिकल इंजिनियर होऊन सुद्धा नोकरी नाही आहे. पण त्या वडिलांची एक आस्था आहे. आई वडील त्या मुलाच्या शुभचिंतनासाठी सतत प्रयत्न करतायत. आणि म्हणून मुलांनो, विद्यार्थी मित्र, आई वडिलांचा सुद्धा आयुष्यभर आपण सन्मान करा. आणि तिसरी गोष्ट मला सांगायची आहे की माता भगिनी महिला यांचा आदर करा. आज आपण जेव्हा समाजात बघतो तेव्हा महिलांवर, विद्यार्थिनींवर अनेक ठिकाणी कुठं ना कुठंतरी अतिरेक, अतिप्रसंग अशा घटना घडत आहेत आणि मन सुन्न होतं आणि आपल्यातली नीतिमत्ता कुठे गेली असं वाटतं. आणि म्हणून ज्या कोणी भगिनी आहेत, माता आहेत, महिला आहेत, त्या सगळ्यांचा आपण सन्मान करायला शिकलं पाहिजे आणि आपलं सुद्धा नीतिधैर्य उच्च ठेवलं पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या सोलापूर विद्यापीठाबद्दल सुद्धा आपण असा अभिमान ठेवा. या विद्यापीठात मी जेव्हा आलो, हा विस्तीर्ण 517 एकराचा हा परिसर आहे. आपल्या विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण भारतामध्ये एका जिल्ह्यासाठी असलेलं विद्यापीठ हा मोठा बहुमान आहे की एका सोलापूर जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ प्राप्त झालेले आहे. हा खरा मोठा बहुमान आहे. शिवाजी विद्यापीठाला 2004 पूर्वी आपला जिल्हा संलग्न होता, एक सेंटर होतं त्या सोलापूरमध्ये. पण मला वाटतं जून 2004ला आपल्याला विद्यापीठाची मान्यता मिळाली. आता जवळजवळ 12 वर्ष म्हणजे एक टप झालेला आहे. आता विद्यापीठ लहान नाही राहिलेलं. पण ह्या 12 वर्षामध्ये आपल्या विद्यापीठाने खूप मोठी घोडदौड केलेली आहे. 2004 साली जेव्हा आपल्याला विद्यापीठाची मान्यता मिळाली, माझे एक प्राध्यापक मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं की जून 2004ला मान्यता मिळाली आणि 3च महिन्यात आमच्या विद्यापीठाचे खेळाडू नॅशनल लेवलला खेळायला गेले. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे की 3 महिन्यामध्ये विद्यापीठाचे खेळाडू नॅशनल रिप्रेझेंट करतात. आपल्या विद्यापीठाने तो आज अखेर परंपरा कायम राखलेली आहे. सरांच्या अहवालातूनही दिसून आलं की या ठिकाणी आपल्याकडे उत्तम खेळाडू जसे आहेत तसं यूथ फेस्टिवल होतं आपल्याकडे, कल्चरल विंग आहे आपल्याकडे. कला, वाणिज्य आणि शास्त्र या नियमित शाखांबरोबर आज या ठिकाणी पाहिलं की विधी विभाग आहे, फार्मसी विभाग आहे, इंजिनिअरिंग आहे, अशा अनेक फॅकल्टीज आणि अनेक अभ्यासक्रम आपल्या ह्या सोलापूर विद्यापीठामधून होत आहेत आणि ते यशस्वीरित्या. मला एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी नोट करावीशी वाटली की पर सेमिस्टर 600 परीक्षा आपल्याकडे घेतल्या जातात आणि त्याच्यामध्ये त्याचे निकालसुद्धा वेळेत दिले जातात. आज काही नामांकित विद्यापीठांमध्ये सुद्धा ही गोष्ट घडत नाही आहे. मी नावं नाही घेत, पण आपल्या लक्षात आलं असेल की काही फार मोठी विद्यापीठं अशी आहेत की त्यांच्या परीक्षा वेळेत होत नाहीत किंवा त्यांचे निकाल वेळेत होत नाहीत आणि त्यामुळे पर सेमिस्टर 600 परीक्षा घेऊन त्याचे निकाल वेळेत देणं ही देखील आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आदरणीय मालदार सर, परीक्षा नियंत्रक BP पाटील सर यांचं आणि आपल्या सर्वांचं विद्यापीठाचं मी अभिनंदन करतो की आपण या पद्धतीनं आपल्याला अचिव्हमेंट्स करत आहात. 12B ची आपल्याला मान्यता मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण अभ्यासक्रम बदलता ठेवण्याचा विचार करत आहात. कारण आज अभ्यासक्रम बदलण्यासाठी सुद्धा एक लवचिकता पाहिजे. एक रिजिड अभ्यासक्रम देऊन उपयोग नाही की आता स्किल डेव्हलपमेंट, कॅपॅसिटी बिल्डिंग असेल तर अशा पद्धतीनं या ठिकाणी गरजेनुरूप आवश्यकतेप्रमाणे विद्यापीठांनी सुद्धा काही
अभ्यासक्रमामध्ये लवचिकता ठेवायला पाहिजे आणि तो आपल्या विद्यापीठाचा दृष्टिकोन आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मगाशी कुलगुरू साहेबांनी मला सांगितलं की आज आपण या कॉन्व्होकेशनसाठी इथे बसलेलो आहोत. पुढचा आणखी एक प्लॅन आहे. एवढी मोठी जागा आहे, नवीन प्लॅन तयार झालेले आहे, आणखी बांधकाम होणार आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्व्होकेशन हॉल करण्याचं सुद्धा विद्यापीठानं ठरवलं आहे की जसं मुंबई विद्यापीठाला स्वतःचा कॉन्व्होकेशन हॉल आहे त्यावेळेला मग आपल्याला असा पेंडॉल पण घालायला लागणार आणि कॉन्व्होकेशन हॉलमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आपल्याला बसता येणार आहे. तर ह्या सगळ्यात चांगल्या घटना आपल्या विद्यापीठाच्या आहेत. त्याबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो विद्यापीठाचं. विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहिलं तर आपल्यासमोर पुष्कळ आव्हानं आहेत. परवा दिवशी 26 जानेवारीला आपण जर राष्ट्रपतींचं भाषण ऐकलं असेल तर त्यांच्या बोलण्यामधून आलं की आज देशाची लोकसंख्या 130 कोटीवर जाऊन पोहोचलेली आहे. 100 कोटी, 120 म्हणत होते, 125. जनगणना ही सारखी होत नाही, पण त्यांच्या तोंडी 130 कोटी अधिकृत आकडा मानला पाहिजे. तर ह्या 130 कोटीच्या लोकसंख्येमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना उदंड स्पर्धक आहेत. कारण 62 ते 65% आपल्या लोकसंख्या ही तरुणांची आहे. 60 to 65% ऑफ द टोटल पॉप्युलेशन बिलॉंग टू यूथ. आणि म्हणून आपल्या पुढे भरपूर स्पर्धा आहे. आज आपण पदवी घेतली, पदव्युत्तर डिग्र्या घेतल्या, परंतु नोकरी मिळवताना, व्यवसाय करताना आपल्यासमोर